सर्वांना नमस्कार आणि स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ निमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जे का रंजले गांजले त्याची मनोजे आपुले, तोची साधू ओळखावा देव त्याची जाणावा, हा खऱ्या अर्थाने जगाला दैवत्वाचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकोबा महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे संत नामदेव महाराज. दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं ते संत गाडगे बाबा. माझ्या दाढीत जेवढी केस आहे तेवढी मराठा आणि बहुजनांची मुलं शिकून या मनवादाच्या छतावर थया थया नाचणार नाहीत, तोपर्यंत पायात मी चप्पल घालणार नाही, असे जगाला ठणकावून सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील. मला भारताची राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट करावे लागले नाही, कारण माझ्या समोर शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. अशा शब्दात शिवाजी महाराजांचा गौरव करणारे आणि आज ज्यांनी प्रदान केलेल्या भारताच्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतोय ते भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गावं, जग बदल घालून गावं, सांगून गेले माझं भीमराव, या गुलामगिरीच्या चिखलात का ऋतून बसलाय रावत, अंगात झाडून निघ बाहेर कर गुलामगिरी वारंवार, असे म्हणत अवघ्या चळवळीला नवी दिशा देणारे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. अरे पीर पेत लेकरांची उचलून खांद्यावर कशी धरली ती माय, तारुण्याचा धरा गोरगरिबांची आई माता रमाई. ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, इथे येण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानवी म्हणावे काय, असे म्हणत घराघरापर्यंत चुली चुलीपर्यंत मुली मुलीपर्यंत शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती सावित्री आई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होणार नाही तोपर्यंत थांबू नका, असा जगाला मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद. आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात, पण ज्यांचं नाव ऐकतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील, 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील, पण त्यांची पूजा फार कमी लोक करतायत. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाहीये तरी कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. परमुलुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले. बंदुकीच्या जोरावरती आणि हंटरच्या धाकावरती वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी अनेक माणसं मी बघितली. अहो, बंदुकीच्या जोरावरती आणि हंटरच्या धाकावरती वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी अनेक माणसं मी बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्या माणसालाच वाघासारखं जगायला शिकवणारा एकच वाघ मी बघितला, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्यासह तमाम महापुरुषांना, युग पुरुषांना, महामातांना मी कुमारी शुभांगी बालाजी पानसारे तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडात प्रथमतः अभिवादन करते. लक्ष असू द्या. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व महोदय, आदरणीय प्राचार्य मॅडम, माझा सर्व शिक्षक वर्ग आणि समोर बसलेले माझे भावी डॉक्टर, तरुण मित्र मैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमानुयायांनो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या वारसदारांनो आणि माझ्या शिवरायांच्या शिवप्रेमींनो, माझा तुम्हाला सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. खरं तर मित्रांनो, सांगत असताना महासाहेब जिजाऊंनी शिवरायावरती काय संस्कार केले हे तर मला सांगायचं वाटतंय. जेव्हा शिवाजी महाराज 8 वर्षाचे असताना महासाहेब जिजाऊने घोड्यावरती स्वारी कशी करायची हे महासाहेब जिजाऊ त्या शिवरायांना शिकवत असे. आणि शिकवताना घोड्याच्या समोर भलमोठा दगड येतो आणि दगड आडवा आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या घोड्यावरून खाली पडतात. खाली पडल्यानंतर त्यांच्या अंगातून रक्त निघू लागतं, जखमा होतात आणि ते मावळे शिवरायांना उचलण्यासाठी जात असतात. तेव्हा महासाहेब जिजाऊने त्या मावळ्यांना सांगतात कोणीही शिवरायांना उचलण्यासाठी जायचं नाही. तेव्हा त्या मावळ्यांनी जाग्यावर थांबतात. शिवाजी महाराज रडतात, रडत रडत उभे टाकतात आणि आई जवळ येतात आणि महासाहेबांसमोर आऊसाहेबांसमोर
मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही की मी मातीत खाली का पडलो. आऊसाहेब मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही की मला मावळ्यांनी उचलण्यासाठी का आलं. आऊसाहेब तुम्ही माझ्या आई आहात, तुम्ही मला जन्म दिलाय, तुम्ही मला 9 महिने पोटात सांभाळ केलाय आऊसाहेब. पण मी मातीत पडलो, माझ्या अंगातून रक्त निघू लागलं, मला जखमा झाल्या, तरी तुम्ही मला उचलण्यासाठी का आला नाहीत आऊसाहेब. तसं आऊसाहेबांचं त्या माताचं त्या 8 वर्षाच्या शुभाला उत्तर होतं, बाळ शुभाराजे एक लक्षात ठेवा, जो माणूस खाली पडतो आणि त्याला उठण्यासाठी कोणाच्या जर आधाराची गरज लागत असेल ना, तो माणूस आयुष्यात कधीच उभा टाकू शकत नाही. हे माता माऊली मासाहेब जिजाऊंचे त्या शिवरायांना सांगितलेलं उत्तर असं होतं मित्रांनो. खरं तर सांगत असताना स्वराज्यामध्ये एका पुरीची आबरू लुटली, आबरूची लक्तरच आली, म्हणून त्या पुरीनं स्वराज्यात विहिरीत उडी टाकून स्वतःचा जीव दिला. खबर महाराजांना कळली, महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं, गिरफ्तार त्या राज्याच्या पाटलाला आमच्या समोर आणून उभं टाका. तसं मावळ्यांनी त्या राज्याच्या पाटलाला समोर आणलं आणि महाराजांनी सांगितलं, याचे दोन्ही हात कापा, दोन्ही पाय कापा, याचा चौरंग करा आणि चौकात बसा. तसं महाराजांनी आऊसाहेबांकडे बघितलं आणि आऊसाहेबांना म्हणाले, आऊसाहेब आम्ही दिलेली शिक्षा योग्य की नाही व. तसं आऊसाहेब म्हणाले, अव राज, याचं पापक इतकं मोठं की याला तुम्ही मृत्यूदंड द्यायला होता, तुम्ही याला चौकात चौरंग करून का बसवलात. तसं राजा म्हणतात, आऊसाहेब तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे जी, याचं पापक इतकं मोठं की आम्ही याला मृत्यूदंड द्यायला